मी प्रभाताई पेंदाम, महिला अध्यक्ष, भंडारा जिल्हा गोंडवाना कृती संघर्ष समिती भंडारा। दिनांक 9 ऑगस्ट 2026 ला जे दुर्दैवी घटना घडली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 मुलींना सर्पदंश झालेला आहे। त्याचप्रमाणे हे सर्व निष्काळजीपणा आदिवासी विभाग, विकास विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि या विभागाचे जे आहेत मंत्री श्रीमान अशोकजी उईके यांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व दुर्दैवी घटना घडलेली आहे। तसेच 5 ऑगस्ट 2026 ला जे शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेतात आणि आपला भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्या शिक्षणाकरिता काळा GR काढून त्यांच्या शिक्षणावर गदा आणलेले आहेत। आणि जे संविधानिक हक्क आहे, ज्या संविधानाने आदिवासीला हक्क दिलेला आहे, त्या हक्कावर गदा आणलेले आहे। शिक्षणारे विद्यार्थी समाज कल्याणची सुद्धा वसतिगृह समाज कल्याणची आहेत, बाकी विभागे सुद्धा आहेत। त्या विभागाने असं GR काढलेलं नाही, फक्त या आदिवासी विकास मंत्र्यांनीच का GR काढला आपल्या विद्यार्थ्यांप्रती। आदिवासी विकास मंत्री हा पालक राहते, पालक असल्यामुळे त्यांच्या कर्तव्य राहते की आपल्या मुलांचा संगोपन चांगला व्हावा, उच्च शिक्षित व्हावा आणि आपल्या जीवन मान उंचावा, ही सर्व मानसिकता असताना अशोक उईके यांची अशी मानसिकता आहे की आमचे मुलं शिकायला नाही पाहिजे, आमचे मुलं ग्रॅज्युएशन नाही करायला पाहिजे, ही त्यांच्या मागचा उद्देश दिसत आहे। म्हणून त्यांनी हा गब्बर GR, हिटलरशाही GR आमच्या विद्यार्थ्यांवर लादलेला आहे। म्हणून अशा आदिवासी विकास मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आहेत आणि त्यांच्या पालकतत्व जिल्ह्यामध्ये एवढी मोठी दुर्दैवी घटना घडत आहेत, त्यांनी ही दुर्दैवी घटना स्वीकारून त्यांनी सुद्धा आपल्या पालकमंत्र्याचा राजीनामा द्यावा, अशी मी या प्रसंगी मागणी करत आहे। तारीख बोलू का डबल? आता आम्ही तहसीलदार मार्फत महामहिम या राज्याचे राज्यपाल यांना आम्ही निवेदन देत आहोत। त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या निवेदनामार्फत आमची मागण्या मांडत आहोत। पहिली मागणी आहे सर्वप्रथम सर्वांना जय सेवा। माझे नाव विश्वास शांताराम झिरसाम, मी राहणार चिचोलीचा आहे। जसं की 5 ऑगस्टला GR निघाला आहे, त्या GR विरुद्ध असे काही मुद्दे मांडलेले होते, असे काही मुद्दे मांडलेले आहेत, ज्या मुद्द्यावर आम्ही आज इथं सर्व वसतिगृहाचे महाराष्ट्रातील सर्व वसतिगृह विरोध करत आहेत। आणि त्या तिथून विरोधाचा जो टप्पा चालू झाला तो ATC नागपूर तर्फे सुरू करण्यात आला होता आणि तो अजूनपर्यंत चालू आहे। तो आम्ही जो बहीण भाऊला पाठिंबा देत आहोत, आमच्या बहीण भावाला पाठिंबा देत आहोत, त्या विरोधात आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत व आम्हाला मागणी फक्त आमची इथली आहे, जो GR काढलेला आहे तो काळा GR रद्द करण्यात यावा व डॉक्टर अशोकजी उईके यांना राजीनामा देण्यात यावा, बस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।